कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील ऐनवली गावात एकाच दिवशी तब्बल 1000 वृक्षांची लागवड करण्यात आली। अनंत विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने देशभर 5 जुलै ते 19 जुलै दरम्यान राबवण्यात येत असलेल्या वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत हा उपक्रम पार पडला। रामानंद संप्रदाय आणि ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या मोहिमेत मोठ्या उत्साहात वृक्षारोपण करण्यात आले। कार्यक्रमाला खेडचे माजी नगराध्यक्ष तथा भाजप नेते वैभव खेडेकर यांनी विशेष उपस्थिती लावत स्वतः वृक्षारोपण केले। जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराजांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या देशव्यापी मोहिमेत खेड तालुक्याने घेतलेला हा पुढाकार कौतुकास्पद असल्याचं त्यांनी सांगितलं। या उपक्रमामुळे ऐनवली परिसरात पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालं। यावेळी वैभव खेडेकर यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या। त्या कोकण विभागामध्ये जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्रजी महाराज यांच्या माध्यमातून या कोकणामध्ये मोठ्या प्रमाणावरती वृक्षारोपणाचं काम चालू आहे आणि वृक्ष संवर्धनाचं देखील काम सुरू आहे। आज आम्ही ऐनवली गावामध्ये आहोत आणि या कोकण प्रांताचे प्रमुख दत्ताशेठ मोरे आणि समस्त गावकरी यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी 1000 झाडं लावण्याचा त्यांचा उपक्रम आहे। ऐनवलीच्या ह्या देवराटीमध्ये हा उपक्रम सुरू झालेला आहे आणि गेले 5 दिवस सतत ती झाडं या ठिकाणी लावत आहेत। 7 राज्यांमध्ये हा उपक्रम सुरू आहे। जवळजवळ 1,20,000 झाडं लावून झालेली आहेत आणि हा 5 जुलैपासून सुरू झालेला हा कार्यक्रम 19 जुलैपर्यंत सुरू राहणार आहे। एकंदरीत पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्याचं काम जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज या ठिकाणी करत आहेत। आध्यात्मिक वाटचालीमध्ये त्यांचा सहभाग मोठा आहेच। हिंदू धर्माचं काम वाढवण्यामध्ये त्यांचं देखील काम आहे, परंतु पर्यावरणाचं देखील संतुलन राखावं आणि जगाला एक चांगला संदेश द्यावा हा या वृक्षारोपणामागचा उद्देश आहे आणि म्हणून हा या स्तुत्य उपक्रमाला शुभेच्छा द्याव्यात। या सर्व सहकाऱ्यांबरोबर वृक्षारोपण करावं यासाठी मी इथपर्यंत आलो। आजचा हा उपक्रम असाच या ठिकाणी पुढे होऊन दे आणि आमचे कोकण पुन्हा एकदा हिरवगार होऊन दे यासाठी मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो।